नमस्कार. तुमच्या पण घरात असा मेडिसिनचा बॉक्स आहे, त्यात खूप सारे औषध आहेत, पण नेमकं औषध हे कशाचं आहे हेच तुम्हाला कळत नाही आहे. थांबा, औषधाच्या नावाच्या शेवटच्या शब्दावरून म्हणजे सफिक्सवरून हे औषध कशाचं आहे हे तुम्हाला आता कळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर औषधाच्या नावाच्या शेवटी सिलिन येत असेल, जसे की ॲमॉक्सिसिलिन, तर हे अँटीबायोटिक आहे. हे तुम्ही बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले की वापरू शकता. जर नावाच्या शेवटी प्राझोल येत असेल, जसे की ओमेप्राझोल, पॅन्टोप्राझोल, हे अँटासिड या कॅटेगरीत येते. हे तुम्ही ॲसिडिटी किंवा गॅस झाले की वापरू शकता. जर नावाच्या शेवटी फेनॅक किंवा प्रोफेन येत असेल, जसे की डायक्लोफिनॅक, आयबुप्रोफेन, हे तुम्ही पेन किलर म्हणून घेऊ शकता. जर तुमच्या घरात बीपीचा त्रास असेल तर त्यांच्या गोळ्यांच्या नावाच्या शेवटी सार्टन येते, म्हणजे टेल्मिसार्टन. गोळीच्या नावाच्या शेवटी स्टॅटिन येत असेल, जसे की रोझवास्टॅटिन, ॲट्रोवास्टॅटिन, हे औषध तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घेऊ शकता. जर गोळीच्या नावाच्या शेवटी निडॅझोल येत असेल, म्हणजे की मेट्रोनिडॅझोल, टिनिडॅझोल, तर हे औषध तुम्ही जुलाब किंवा पोटाचे विकार यासाठी घेऊ शकता. जर औषधाच्या नावाच्या शेवटी सेट्रॉन येत असेल, जसे की कोंडेमसेट्रॉन, हे तुम्ही मळमळ उलटी यावर वापरू शकता. मग आहे ना सोपी ट्रिक सर्व औषधांवर लागू होत नाही. त्यासाठी कोणतेही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी राहुल मेडिकल जयसिंगपूर या पेजला फॉलो, शेअर, लाईक नक्की करा.